आपले शुभ नाव? पदराडे. जसं की बघू शकता मित्रांनो, तुम्हाला हेल्थबद्दल काय वाटतंय? हेल्थबद्दल रोज व्यायाम केला पाहिजे. आपली हेल्थ चांगली पाहिजे. हं. हेल्थ चांगली असेल तर माणूस जगू शकतो, व्यवस्थित हां, हां. राहू शकतो. हां. तर आत्ताची जी लाईफस्टाईल झाली ते लोकं हेल्थला इग्नोर करून पैशाच्या मागे जास्त पळतात. एकदम चुकीचं आहे. हं. पहिले हेल्थ हं. आणि नंतरच पैसा कामी येतोय. अच्छा. कारण की तुम्ही ह्या गोष्टीला किती सत्य मानता? 100% मधून सांगा. तुम्ही जर हे जिममध्ये पैसे नाही भरले तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागणार हो, आहेत. 100% बरोबर. कारण की मी बघतोय आत्ताची जी जनरेशन आहे ते रात्रीचं काम करतात, म्हणजे झोपेला पण ते इग्नोर करतात. हो. तर झोपेबद्दल तुमचं काय मत आहे? जॉब 8 तास म्हणजे 24 तासातले 8 तास झोप झालीच पाहिजे. हां. त्या झोप व्यवस्थित झाली तर माइंड व्यवस्थित राहतंय, माइंड हं. सेट राहतंय. हं. तर आपण करणार वर्क वगैरे व्यवस्थित प्रॉपर होतंय. हं. झोप झाली तर. तुम्ही तुमच्या तब्येतीची कशी काळजी घेता आणि तुमचा डेली रुटीन काय आहे? डेली रुटीन मी रोज 5 किलोमीटर कमीत कमी चालतोच. 5 किलोमीटर. हो, ओके. डेली. हं, हं. आणि खाण्यामध्ये रात्रीचं जेवण एकदम कमी करतो. हं. दिवसाचं दुपारचं वगैरे नॉर्मल असतंय. हं. आणि सकाळी नाश्ता असतो. अच्छा. आणि तुम्ही काम करता का बिझनेस? बिझनेस करतो. बिझनेस म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन आहे. हो. तर तुम्हाला आत्ताच्या पिढीला काय संदेश द्यायचा आहे की बिझनेसबद्दल? बिझनेस केला पाहिजे, पण ज्यावेळेस अपयश वगैरे येतंय हं. त्यावेळेस खचून न जाता हं. तिथं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. हं. अच्छा. म्हणजे पुढं पाऊल ठेवतच गेलं पाहिजे. पाऊल लॉस जरी झाला तरी पाऊल टाकतच पुढे गेलं पाहिजे. काही जण बिझनेस ओपन करतात पण त्यांना मॅनेजमेंट येत नाही. काही जणांकडे पैसा असतो, तो पैसा पण वेस्ट होतो. तुम्हाला असं काय वाटतं की एक सक्सेसफुल बिझनेसमध्ये आणि एक अनसक्सेसफुल बिझनेसमध्ये काय फरक आहे? पाऊल टाकतच राहिली पाहिजे. हं. सक्सेसफुल बिझनेस करायचा असेल ना, हं. पुढे जाऊन सक्सेस व्हायचं असेल तर हं. थांबलं नाही पाहिजे. पाऊल टाकत राहिलं पाहिजे. लॉस येईल, प्रॉफिट होईल, लॉस होईल, हं. तरी पाऊल टाकत राहिलं पाहिजे. आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत की आता मी बघितलंय की कुठल्या दुकानावर गर्दी खूप असते आणि कुठल्या दुकानावर गर्दीच नसते, असं त्याचं काय रिझन आहे? ते सातत्य, दुसरं काय सातत्य. कारण की जे बारके दुकान आहे त्याच्यावर आता मी खूप गर्दी बघतो आणि काय हॉटेल आहेत त्यांच्यामध्ये काहीच गर्दी नाही आहे. बरोबर. त्यांचं लॉस ज्यावेळेस लॉस होत असतो त्यावेळेस ते टिकून राहिलेले असतात. हं. एवढं सांग. म्हणजे ते हार मानत नाहीत. हार मानत नाही. ओके. आणि त्यांचा माइंडसेट काय असतो? जे की सक्सेसफुल बिझनेसमॅन असतात त्यांचा माइंडसेट काय असतो तुमच्या पाऊल ह्याच्यात? टाकत राहणे हाच. अच्छा. मला असं वाटतं ते शिकत राहतात, कंटिन्युअस लर्निंग काय तर तसं फॅक्टर हो, आहे. तो तर आहेच की. अच्छा. तर तुमचा रोल मॉडेल कोण आहे? रोल मॉडेल असं रोल मॉडेल तर नाही आहे. आणि तुमची बिझनेसची सुरुवात कशी झाली, म्हणजे त्याच्या मागची काय Business स्टोरी मी स्वतः छोटी छोटी कामं घेतो कन्स्ट्रक्शनची. आहे? छोटी कामं म्हणजे मी पहिल्यांदा बाथरूम बांधायला घेतलं होतं. अच्छा. आणि आता जवळ 8-9 वाजल्यापर्यंत मी स्वतः कन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. अच्छा. आणि तुम्ही आत्ताचं काळ जो बघताय त्याला धरून पुढचं 5 वर्ष तुम्ही कसं बघताय? इकॉनॉमिक असू द्या, हेल्थमध्ये असू द्या आणि आपली जी डेव्हलपमेंट, भारताची डेव्हलपमेंट आहे. भारताची डेव्हलपमेंट ॲव्हरेजमध्येच होईल असं वाटतंय. हं. हे सगळं बघता. कारण महागाई भरपूर झालेली आहे. त्यामुळं ॲव्हरेजमध्येच हे राहील. अच्छा. इकॉनॉमी राहील. आणि ॲक्च्युलीमध्ये अमीर लोकांना असं काय माहीत असतं की ते अमीर होत जातात आणि गरीब लोकांना असं काय माहीत असतं नाही सांगता येऊ. कारण की मी बघितलं की लोकांना हार्डवर्क करतात तेवढं चांगलं, म्हणजे मेहनत करतात पण फायनान्स त्यांचं वाढत नाही आहे. हो, बरोबर आहे. त्यांचं सगळं वाढतं आहे, महागाई वाढत चालली पण फायनान्स का वाढत नाही आहे? तुम्हाला काय वाटतंय? महागाई फायनान्स वाढत नाही याचं कारण काही सांगू शकत नाही बरं का. आणि ॲक्च्युलीमध्ये तुम्ही हे जर बघितलं असेल आता AI पण आले, हो. मग आपण AI मध्ये काय इम्प्रूव्ह करू शकतो? आपण काही इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे ज्या लोकांना इम्प्रूव्ह करायचं आहे ते लोक काय इम्प्रूव्ह करू शकतात? आता मी IT कंपनीमध्ये पण बघितलं ते लोक IT कंपनीवाल्यांना काढायला लागलेत. तर तुम्हाला काय वाटतं की का काढतायत? का करतात म्हणजे AI ना 100 लोकांचं काम एक माणूस करू शकतो. अशी टेक्निक असल्यामुळं मॅनपॉवर कमी लागते. अच्छा. हो. तर जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे तिथं पण AI यूज होणार आहे का? AI यूज होऊ शकतं भविष्यात. आता तरी सध्या तरी अजून 10-15 वर्ष तर काही AI होऊ शकत कन्स्ट्रक्शन. 10-15-20 वर्षानंतर AI येऊ शकतं. अच्छा. आणि पैशाचं व्यवस्थापन कसं आहे बिझनेसमध्ये लेबरचा प्रॉब्लेम खूप आहे. महाराष्ट्रीयन लोक काम करायला तयार नाही. अच्छा. ही बाहेरची लोक येणार. बिहार असेल, UP असेल, छत्तीसगड असेल, या कन्स्ट्रक्शन साईट सगळ्या त्या लोकांवरती चालू आहेत महाराष्ट्रात. हो, बरोबर आहे. महाराष्ट्रातल्या त्या लोकांवर चालू आहे तर ते लोक हळूहळू कमी व्हायला लागलेत. तिकडे त्यांना बिझनेस जॉब भेटायला लागलाय, काम भेटायला लागलेत. त्यामुळे ते लोक येण्याचा त्यांचा फ्लो कमी झाला आता.
कमी फ्लो झाल्यामुळं इथं कन्स्ट्रक्शन लाईनला त्या लोकांमुळं इफेक्ट व्हायला लागलेला. अच्छा. पण महाराष्ट्रीयन लोक कामच करत नाहीत याला. हम्म. बरोबर. तर आणि मी हे पण बघितलं की आपल्या घरातून जे महाराष्ट्रीयन लोक असतात त्यांच्या घरातून असं शिकवलं जातं की 4 लोक काय विचार करतील, नोकरीचाच माइंडसेट ठेवा. तर त्या माइंडसेटबद्दल तुम्हाला काय वाटतं? माइंडसेट बिझनेसचाच पाहिजे, बिझनेसच असला पाहिजे. जॉबवरती फक्त घर चालू शकतं, घर शिक्षण, मुलांचे शिक्षण होऊ शकतात, घर एखादं होऊ शकतं, एखादा जॉब असेल तर आयुष्यभरात एखादा फ्लॅट पुण्यासारख्या ठिकाणी घेऊ शकतो. तर बिझनेस असेल तर चांगला बिझनेस सेट झाला तर 2 वर्षाला 3 वर्षाला म्हटलं तर फ्लॅट घेऊ शकतो. असं 2 वर्षाला 3 वर्षाला. अच्छा. आणि मी असं ऐकलं की बिझनेसमध्ये अनलिमिटेड पैसा, अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटी आहेत, जॉबमध्ये सगळं लिमिटेड आहे. सगळं लिमिटेड राहते. अच्छा. आणि तुम्ही स्वतःला 5 वर्षात कुठं बघता? फायनान्स लेवलमध्ये, हेल्थ लेवलमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये? फायनान्समध्ये माझं टार्गेट आहे, मी बिल्डर नाही आहे आता सध्या. अच्छा. मी बिल्डरकडून विथ मटेरियल कामं घेऊन मी स्वतः करतो. पण भविष्यात मला बिल्डर होण्याचं स्वप्न आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला 5 वर्षात बिल्डर बघता? हो. अच्छा. आणि ॲक्च्युलीमध्ये अजून एक प्रश्न विचारायचा की पुणे किती डेव्हलप होईल पुढच्या 5 वर्षात? पुणे खूप डेव्हलप होईल. अच्छा. आणि इकडं मेट्रो येऊ शकते का? मेट्रो येऊ शकते. येऊ शकते. किती वर्ष लागतील त्याला? अजितदादा असते तर 5 वर्षाच्या आतमध्ये आले असते. अच्छा. हो. आणि आता किती वर्ष लागतील? आता सांगता येत नाही, पण मेट्रो 100% होईल. अच्छा. आणि अजून एक लास्ट प्रश्न विचारतो तुम्हाला की रिस्क घेण्याची सगळ्यात इम्पॉर्टंट एज कुठली आहे? किती ते किती? रिस्क घेण्याची 25 ते 35 पर्यंत रिस्क घेऊ शकतो. त्याच्यानंतर जरा अवघड आहे सगळ्या गोष्टी. अच्छा. आणि पुढची सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल कुठली डेव्हलप केली पाहिजे पुढच्या 5 वर्षात च्या हिशोबाने? AI. आणि मी बघतोय की कम्युनिकेशन स्किल पण आता खूप जास्त इम्पॉर्टंट झाले. तर तुम्हाला काय टिप्स द्यायचे? कम्युनिकेशन स्किलबद्दल काय टिप्स नाही? लाईक कशी वाढवायची, काय केलं पाहिजे त्याला? स्किल तर वाढली पाहिजे, कम्युनिकेशन स्किल चांगलं झालं पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं की कशी इम्प्रूव्ह होईल? आता फॉर एक्झाम्पल एक पोरगा आहे, मी BA आहे, ठीक आहे, पण मी असे व्हिडिओ बनवतोय कम्युनिकेशन वाढवण्यासाठी, आणि एक दुसरा पोरगा आहे तो फक्त डिग्रीवर डिपेंड आहे. मग 5 वर्षात तर डिग्री काहीच नाही राहणार. आता BAचं काय महत्त्व आहे तुमच्या ह्याच्याने? तर मग मला असं वाटतं की ॲक्च्युली आपण काय तर बनवलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं? काय बनवायला पाहिजे? म्हणजे व्हिडिओ बघण्यापेक्षा मला असं वाटतं की व्हिडिओ बनवलेला पाहिजे. वाचन. थँक्यू. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. आणि ॲक्च्युली मला अशा लोकांची मदत करायची म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी, त्याचं आपलं ध्येय आहे.